प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ या प्रियांनो ह्या सुंदरशा वेळेसाठी की देवबाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, मला देवबाप्पाने दाखवल्याशिवाय मी निघत नाही. आणि आता या ठिकाणी देवबाप कोणत्या वारी येणं मान्य करेल, पसंत करेल हे काय मी सांगू शकत नाही. पण ज्या पण वारी देवबाप मला दाखवित राहील मी समजून घेईन देवबाप्पाची इच्छा या वारी या ठिकाणी येण्याची आहे. अजून वार तुमचा निश्चित नाही आहे. ज्या पण वारी देवबाप मला दाखवीन आठवड्यातून एकदाच येणं होईल, घडी येणार नाही, किंवा 15 दिवसातून एकदा. जेव्हा पण देवबाप जसं दाखवीन तसं देवाचं कार्य करायला मी येईल. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रथम प्रार्थनेने करू, देवबाप्पाचा आदर करू, सन्मान करू. त्याला आपण आपल्या स्तुतीचे सुमने जे काय आपल्याजवळ आहे, स्तुती आराधना त्याचा यज्ञ आपण अर्पण करू. ब्रदर आपल्यासाठी प्रार्थना करतील. पवित्र 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 साईनाथीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. हे प्रभू, या सुंदरशा वेळेस तो पगारे पास्टरांना मला वचन ऐकण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यांचे येणं जाणं पण सुखाचं समृद्धीचं हो. आणि जे पगारे पास्टर आम्हाला वचन सांगतील ते आम्हाला समजू देतील, समजन अशी मी तुझ्या पवित्र गौरव गोड नामाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. 1 2 3 4. तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है, तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है। खाता रहूं, पीता रहूं, खाता रहूं, पीता रहूं, तेरी ही महिमा गाता रहूं, तेरी ही महिमा गाता रहूं। तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है, तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है। प्रेस द लॉर्ड. अजून येते येत असलं तर मला म्हणजे कसं? 1 2 3 go. फूल चढ़ाओ मैं प्रभु के चरणों में, आगे से क्या उपहार दूं, मैं समझ ना पाया, मुझे बताने क्या है प्रभु, क्या पसंद है मेरे प्रभु, उससे तोड़ लाओ तेरे लिए, उससे छोड़ लाओ तेरे लिए, उससे तोड़ लाओ तेरे लिए, उससे छोड़ लाओ तेरे लिए। प्रेस द लॉर्ड. मी पण प्रभूच्या गौरवासाठी एक गीत गातो, कारण मुलींचे गीत ऐकून मला पण उत्साह माझ्या हृदयात देवबाप्पाने टाकला. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना, प्रार्थना मैं तुझसे करूं,
ओ मेरे प्यारे मसीहा। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। तेरा वचन जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तुझ में ही रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा वचन जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तुझ में ही रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए। यही है मेरी तमन्ना,
प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो, कारण प्रियांनो, घसा जरी माझा बसलेला आहे तरी मी देवाच्या गौरवासाठी गीत गाणं पसंत केलं. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल ना, विशेष करून देवाच्या स्तुती आराधनेकरिता आवाजामध्ये जर काही प्रॉब्लेम आला ना, त्यावेळेस तर निश्चित देवबाप्पाचं गौरव करण्याची तयारी करा. आम्हाला देवाला उंच करून सैतानाला हरवायचं आहे. सैतानाचा पाडाव जर आमच्या प्रभूने केलेला आहे, तर आम्हाला पण देवबाप्पाने संधी दिलेली आहे की जे पण तुमच्यावर तकलीफ येईल, अडचण येईल, त्यावेळेस माझं गौरव तुम्ही करा, म्हणजे सैतानाचा पाडाव होईल. प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्हाला ना सैतानाचा पाडाव करायचा आहे. आम्हाला माणसांचा, विश्वासणाऱ्यांचा पाडाव करायचा नाही. आम्हाला सैतानाशी युद्ध करायचं आहे. सैतान हा आमचा प्रमुख शत्रू आहे. पण वास्तविक जीवनामध्ये, वर्तमान काळामध्ये काही ठिकाणी आमच्या विश्वासणाऱ्यांमध्ये दिसतं की मनुष्य मनुष्याबरोबरच स्पर्धा करतोय आणि निरनिराळ्या प्रकारच्या योजना त्यांना पाडण्यासाठी मनामध्ये आखताना दिसतात. प्रियांनो, लक्षात ठेवा, आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. आकाशातल्या ज्या दुरात्म्याला प्रभूने आकाशात हाकलून दिलं, पाठवलं, पाडलं, त्याच्याबरोबर आमचं युद्ध आहे. आणि ते युद्ध आम्हाला प्रभूच्या मदतीने करायचं आहे. न तर एखादा म्हणून मी प्रभू ते आता मी सैतानाशी युद्ध करतो. प्रभू तुमच्याबरोबर नाही ना, तर तुम्ही युद्धामध्ये जिंकणार नाही. प्रभू जर तुमच्याबरोबर आहे ना, तुम्ही युद्धामध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेल्या सर्व गीतांसाठी आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, प्रभूच्या नावाला उंच करूया. प्रियांनो, जीवनामध्ये नेहमी एक लक्ष ठेवा. एक गोष्टीचं नेहमी जीवनामध्ये आठवण धरून प्रभूच्या नावामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. आणि ते काय मनामध्ये धरून चालायचं आहे, वचनातून पाहूया. यासाठी काढूया 2 कोरिंथीकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन आपण वाचणार आहोत. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रियांनो, देवाने आम्ही जेव्हा ख्रिस्ताची ओळख नव्हती, ख्रिस्ताकडे आम्ही आलो नव्हतो, तेव्हा ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही नवी उत्पत्ती नव्हतो. परंतु जेव्हा आम्ही प्रभूकडे आलो, प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागण्याची तयारी त्याला विश्वासाने मुखाने कबूल केली, तेव्हा त्याने आम्हाला नवी उत्पत्ती बनवलंय. आणि आमचं जे ख्रिस्तापूर्वीचं भावी जीवन होतं ना, ते सगळं प्रभूने आमच्यापासून दूर करून टाकलं, त्याला जुनं नाव दिलं. जो देव आम्हाला नवीन बनवतो ना, तो देव आम्हाला नवीन रीतीने चालण्याची आम्हाला प्रेरणा पण देतो. फक्त आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी सतत तयारी प्रभूला दाखवणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन बोलण्यापेक्षा करण्यामध्ये देवबाप जास्त आनंदी होतो. पण भावी जीवनामध्ये चालत असताना आम्ही पाहतो प्रियांनो, काही जण बोलणारे फार आहेत,
पण करण्याच्या बाबतीमध्ये तितके अग्रेसर दिसत नाही जितके अग्रेसर असण्याची देवबाप त्यांच्याकडून आशा धरतो. म्हणून प्रियांनो, देवाने आम्हाला जर पूर्णपणे खरेदी केलंय ना, तर त्याने पण आम्हाला खरेदी केलंय ना याच्यासाठी की आम्ही आमच्या शरीराने आमच्या तारणाऱ्याचं सदैव गौरव करावं, त्याच्या आज्ञेमध्ये राहावं आणि त्याची काय इच्छा आहे ती इच्छा आम्ही सतत ओळखून त्याप्रमाणे करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, स्वर्गात जाण्याचा रस्ता सोपा पण आहे आणि स्वर्गात जाण्याचा रस्ता कठीण पण आहे. तुम्ही ऐकलं नाही तर कठीण आहे, तुम्ही ऐकलं तर सोपं आहे. आणि देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांना नेहमी सोप्या मार्गाने आपल्या नावामध्ये चालण्यासाठी त्यांच्या मनाच्या तयारीप्रमाणे काय काय गोष्टी करण्याकडे देवबाप मान्यता देतो. सर्वच गोष्टींना आमच्या देवबाप मान्यता देतो असं नाही, पण ज्या देवबापाला आवश्यक वाटतात की या गोष्टी यांच्या ऐकणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आमचा देवबाप ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या मनातले संकल्प आणि आपल्या मनातल्या असलेल्या योजना आम्हाला तो हळूहळू बोलायला लागतो, दाखवायला लागतो. कधी स्वप्नाच्या द्वारे तो प्रगट करतो, कधी सेवकांच्या द्वारे प्रगट करतो, कधी तो आपल्या वाणीने आम्हाला सांगण्याची इच्छा धरतो. निरनिराळ्या माध्यमातून देवबाप आमच्या संपर्कामध्ये राहण्याची तो आशा धरतो. आमच्या देवाने ना जेवढे पण प्रभूच्या नावावर विश्वास ठेवणारे आहेत ना, सेवक असो विश्वासणारे असो, त्यांना कुठं ठेवलेलं आहे जरा वचनातून बघू की त्या विश्वासणाऱ्यांना, त्या सेवकांना प्रभूने कुठं ठेवलं आहे. काढूया आपण यशया याचा 49वा अध्याय आणि 16वं वचन. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेविले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. प्रियांनो, आमचं सर्व जीवन देव बाप्पा समोर उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. का आहे? कारण त्याने आपल्या तळ हातावर आम्हाला कोरून ठेवलेलं आहे. आता तळ हातावर फक्त मलाच कोरून ठेवलंय का? किंवा तळ हातावर काही मोजक्याच लोकांना तळ हातावर त्यांनी घेतलंय का? प्रियांनो, देव बाप्पाने हर विश्वासणाऱ्यांना, हर सेवकांना जे त्याचं भय मानतात, त्याच्या भयाप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवतात, त्या प्रत्येकाला त्याने आपल्या तळ हातावर कोरून ठेवलंय किंवा तळ हातावर ते आहेत प्रभूच्या. पण जे प्रभूचं ऐकत नाही, प्रभूच्या इच्छा पूर्ण न करण्याची नेहमी तयारी प्रभूला दाखवतात, त्यांना पण देवबाप तळ हातावर येण्याची संधी देतो. तो म्हणतो, मी तुम्हाला तळ हातावर घ्यायला तयार आहे, पण तुमच्या काही गोष्टी तुम्ही माझ्या ऐकत नसल्यामुळं तुम्हाला माझ्या तळ हातावर येण्याला अडचण होत आहे. ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्तासारखं आम्हाला बनवण्याचं एक माध्यम आहे. ख्रिस्ती जीवन अनुभव घेण्याचं जीवन आहे. ख्रिस्ताच्या नावात आला काहीच अनुभव नाही, कोणत्याच गोष्टीची तयारी केली नाही, मग तुम्ही कोणत्या ख्रिस्ती जीवनाला आपल्या जीवनामध्ये घेतलं? ज्याच्याजवळ ख्रिस्त आहे त्याच्याजवळ अनुभव आहे, ज्याच्याजवळ ख्रिस्त आहे त्याच्याजवळ आशीर्वाद आहे, ज्याच्याजवळ ख्रिस्त आहे तो प्रभूची इच्छा पूर्ण करणारा आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा किती वाक्य बोलू शकतो, कारण प्रभू जर स्वर्ग सोडलेलं ठिकाण सोडून तो या जागेत, या घरात आलाय तर असंच आलं नाही.
सेवकाला पण त्याने असंच नाही पाठवलं. प्रियांनो, देवबाप जे पण संकल्प, जे पण मनामध्ये ठरवतो, ते सेवकाला कधी कधी दाखवतो, कधी कधी त्याला प्रेरणेच्या द्वारे समजू देतो, आणि कधी कधी त्याला जर वाटलं तर तो सेवेमध्ये, जेव्हा प्रार्थनेमध्ये, संदेशामध्ये तो येतो, त्यावेळेला तो सेवकाच्या मुखातून आपली इच्छा बोलण्याच्या द्वारे प्रगट करतो. प्रभू आपल्या मनाचा मालक आहे. देव बाप्पाला जसं पण आपल्या सेवकाला उपयोगात आणायचंय तसं तो उपयोगात आणल्याशिवाय राहत नाही, आणि सेवकाच्या थ्रू विश्वासणाऱ्यांना तो आजही आशीर्वाद देत आहे, याचं ते प्रमाण आहे. प्रियांनो, देवबाप कधी आशीर्वाद लेस स्वर्गातून कोणत्याही ठिकाणी उतरत नाही. म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये बघा, काही सेवक, काही विश्वासणारे प्रार्थना करायला जर त्यांना सांगितलं तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला आशीर्वाद दे, आम्ही आशीर्वादासाठी प्रार्थनेत बसलो आहो, हे शब्द उच्चारण करतात. का त्यांच्या मुखातून हे शब्द उच्चारण होतं? कारण आमचा देव बापच स्वर्गातून जेव्हा तो पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी उतरण्याची तयारी दाखवतो ना, आशीर्वाद घेऊन तो येतो. आशीर्वादाविना त्याचं येणं आजपर्यंत झालेलं नाही. याही ठिकाणी तो जर उतरून आलेला आहे तर याही ठिकाणी त्याने आशीर्वाद आणलेले आहेत, आणि ते आशीर्वाद तो प्रथम बोलून दाखवतो, नंतर कृतीने. तुम्ही जर त्याच्या इच्छा पूर्ण केल्या प्रार्थनेमध्ये तर कृतीने ते आशीर्वाद तुम्हाला दाखवतो की मी काय आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. म्हणून प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये बसताना भयाने आणि कृपेने बसण्याची तयारी असली पाहिजे. आमची जेवढी तयारी भयाने आणि कृपेने प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही दाखवू ना, देवबाप तेवढे आशीर्वाद आमच्यासाठी पाठवण्याची तयारी करतो. म्हणून आणखी एक वचन आपण पाहूया, काढूया आपण यशायाचंच पुस्तक 60वा अध्याय आणि 20वं वचन आपण पाहूया. काय लिहिलंय त्या ठिकाणी? तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. प्रियांनो, देवाने आम्हाला ना शोकामध्ये ठेवण्याची त्याच्या मनामध्ये योजना नाही. पण कधी कधी आम्ही शोकाच्या दिवसाचा सामना करतो. वचनात जर सांगितलंय की तुझे शोकाचे दिवस संपले आहेत, तर आमच्यावर शोकाचे दिवस येणार, हे त्याचं प्रमाण आहे. शोकाचे दिवस काय येतात प्रियांनो आमच्यावर कधी कधी? याचं फार महत्वाचं कारण आहे. कारण आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या भावी ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये ठेवून चालण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या दुष्ट सैतानाला या गोष्टीची सर्वप्रथम माहिती मिळती. म्हणून वचनात सांगितलंय, सैतानाला वाव देऊ नका. सैतानाला आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये कशाही प्रकारचा वाव न देण्याची आमच्या मनाची सतत तयारी आम्ही करणं गरजेचं आहे. आणि या तयारीला कृतीमध्ये उतरवण्यासाठी आम्हाला रोज बायबल वाचन करणं गरजेचं आहे. प्रियांनो, जो कोणी विश्वासणारा सेवक एक वचन जर वाचतो ना, एक वचन, एक अध्याय नाही, एक वचन जर तो मनापासून, हृदयापासून, आत्म्यापासून जर वाचतो ना, तर देव बाप्पाचं ते वाचन करणाऱ्या सेवकाला, विश्वासणाऱ्याला शब्द आहे की तुम्ही माझ्या संपर्कात आहात, तुम्ही माझ्या संपर्कापासून दूर नाही. प्रियांनो, आम्ही वचनात जर राहिलो
आणि तरच आम्ही प्रभूच्या संपर्कामध्ये स्वतःला अनुभवतो. आम्ही जर वचनामध्ये राहिलो नाही प्रियांनो, तर तो दुष्ट सैतान आमच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. सैतान जर आमच्यावर हल्ले करणारा होऊ नये असं जर आमच्या मनाची इच्छा असेल, तर आम्हाला वचन ऐकणे किंवा वचन वाचणे गरजेचं आहे. आणि सर्वात मोठं सामर्थ्याचं हत्यार प्रभूच्या नावामध्ये काय आहे माहितीये प्रियांनो? देवाची स्तुती आराधना करणं. जो कोणी देव बाप्पाची स्तुती आराधना 5 मिनिटं 15 मिनिटं 24 तासात करतो ना प्रियांनो, तो सामर्थ्याने भरल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा देव बाप्पाला स्तुती आराधनेचा यज्ञ अर्पण केला जातो ना प्रियांनो, तेव्हा देव बाप्पाने बायबलमध्ये जे कृपादान ठेवलेले आहेत ना, एक कृपादान तो आम्हाला दिल्याशिवाय राहतच नाही. पण जे उरलेले 8 कृपादान आहेत ना, त्या 8 कृपादानापैकी कोणतंही कृपादान आम्हाला तो देण्याची तयारी दाखवतो. कारण आमच्या देव बाप्पाला सुरुवातीपासून स्तुती आराधना खूप आवडत आहे. म्हणून बघा, जेव्हा पण चर्चमध्ये, हाऊस प्रेयरमध्ये, ओपन मीटिंगमध्ये, प्रार्थनेचं जेव्हा आम्हाला इन्व्हिटेशन येतं, तेव्हा आम्ही सर्वप्रथम पाहतो की प्रार्थना सुरुवातीची होते, नंतर स्तुती आराधना देव बाप्पाची होती. ओपन मीटिंग असली तर 1.5 तास स्तुती आराधना देव बाप्पाची चलती. हाऊस प्रेयर मध्ये जर असलं आणि वाद्यासह जर त्या ठिकाणी सर्व उपलब्ध असलं, तर तिथं पण कमीत कमी अर्ध्या घंट्याची का होईना स्तुती आराधना गीताच्या द्वारे केली जाते. आणि जर वाद्य नसलं तर 1 किंवा 2 गीतं गाऊन देव बाप्पाची स्तुती आराधना अशाही प्रकारे केली जाते. सांगायचं शेवटी एवढं आहे की कोणत्याही माध्यमातून का होईना देव बाप आपली स्तुती आराधना करून घेतल्याशिवाय राहत नाही. कारण आमच्या देव बाप्पाला स्तुती आराधना खूप आवडते आणि स्तुती आराधनेच्या द्वारे तो प्रसन्नही होतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला प्रसन्न, खुश, आनंदी कसं ठेवू याचा जर आम्हाला विचार करायचा असेल, तर वचनाचा आधार घेतल्याशिवाय आम्हाला या गोष्टीला पूर्ण करता येणार नाही. आणि देव बाप्पाने सांगितलं आहे की तुझ्या जीवनामध्ये जे पण शोकाचे दिवस असतील, ते स्तुती आराधनेने लवकर तुझ्या जीवनातून निघून जातील शोकाचे दिवस. प्रियांनो, देव बाप्पाने इतकं प्राधान्य स्तुती आराधनेला दिलेलं आहे. म्हणून यरीहोचा तट यहोशुआने 7 प्रदक्षिणा यरीहोला घातल्याने यरीहोचा तट कोसळला. कोणत्याही शक्तीचा, बळाचा यहोशुआने वापर केला नाही. फक्त स्तुती आराधनेच्या गजराने यरीहोचा तट ढासळला. प्रियांनो, विचार करा कशी यहोशुआ आणि यहोशुआ बरोबर जे विश्वासणारे होते त्यांनी किती मोठ्या आवाजाने देवाची स्तुती आराधना केली असन. 7 प्रदक्षिणा घालण्यामध्ये प्रियांनो इतका स्तुती आराधनेचा आवाज मोठा झाला असेल की त्या आवाजासमोर यरीहोचा तट कमजोर पडला आणि 7व्या दिवशी तो कोसळला, असं वचनात आम्हाला दिसतं. यरीहोच्या तटाला हात न लावता फक्त स्तुतीच्या सामर्थ्याने यरीहोचा तट जमीनदोस्त झाला. किती पावर आहे स्तुती आराधनेमध्ये प्रियांनो. म्हणून आम्ही पण आमच्या जीवनामध्ये जर कोणत्या संकटाला आम्ही अनुभवत असतो की हे संकट माझ्या जीवनामध्ये आहे आणि हे संकट माझ्या जीवनातून निघून जावं असं जर आम्हाला वाटत असेल, तर एकांती म्हणा, सामूहिक म्हणा, देव बाप्पाची स्तुती कमीत कमी 15 मिनिट करण्याची तयारी दाखवा.
तुम्ही स्तुती आराधना कमीत कमी 15 मिनिट आपल्या सामूहिक प्रार्थनेमध्ये, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जर स्तुती आराधना केली ना प्रियांनो, कोणतीही समस्या असो, अडचण असो, प्रॉब्लेम असो, काहीही असो, ते स्तुती आराधनेने नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आज या जागेत, या घरात प्रभू आलाय. कशासाठी आलाय? कशासाठी आलाय? असाच आलाय प्रभू म्हणून आलाय असं नाही. त्याला आम्हाला आपल्या जवळ घ्यायचंय, त्याला आमच्या संपर्कात राहण्याची इच्छा आहे. आम्ही जर त्याच्या संपर्कात येऊ तर तो पण आम्हाला म्हणन, हे माझ्या संपर्कात आहे. आणि जे प्रभूच्या संपर्कात असतात ना प्रियांनो, त्या विश्वासणाऱ्यांना, त्या सेवकांना सैतान कधी चूक करत नाही त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे हल्ले करण्याची. तो हल्ले त्यांच्यावर करतो जे प्रभूच्या संपर्कामध्ये त्याला दिसत नाही. आणि जे प्रभूच्या संपर्कात नसतात ना प्रियांनो, त्यांना सैतान फार मोठ्या संकटामध्ये, फार मोठ्या घोटाळ्यामध्ये, फार मोठ्या अडचणीमध्ये पाडल्याशिवाय राहत नाही. सैतान हा असा प्राणी आहे प्रियांनो, तो अस्थिर प्राणी आहे. त्याच्या जीवनामध्ये स्थिरता नाही. का स्थिरता नाहीये त्याच्या जीवनामध्ये? कारण त्याने स्वर्गापासून प्रभूच्या नजरेमध्ये चांगलं काहीच केलं नाही. जे चांगलं त्याच्या जवळ होतं ते चांगलं करण्यासाठी पण त्याने हलगर्जीपणा स्वर्गामध्येच दाखवायला सुरुवात केली. ज्या स्तुती आराधनेने लुसिफरच्या प्रभू परमेश्वर प्रसन्न खुश व्हायचा, ती स्तुती आराधना करण्यापासून त्याने स्वर्गातच माघार घ्यायला सुरुवात केली. आणि करोडो स्वर्गदूतांना त्याने आपल्या बाजूशी उभं केलं की मला पण अधिकार आहे सर्व, मी पण सर्व अधिकार घेऊन चालणार आहे, हे प्रभूला सांगण्याची तयारी त्याने स्वर्गात सुरू केली. पण प्रभू परमेश्वराने त्याला म्हटलं, तुला सर्व अधिकार देण्यात येणार नाही. तुला काही गोष्टीची मोकळीकता मिळेल, पण जेवढे अधिकार माझ्याजवळ आहेत ना, तेवढे अधिकार तुला देता येणार नाही. आणि त्या न मिळालेल्या अधिकारापायी तो चिडला आणि त्याने स्वर्गामध्येच प्रभू परमेश्वराशी युद्ध करण्याची तयारी दाखवली. पुढे लिहिलं हे वचनातून आपण बघूया. तसा देवबाप बोलन, काही पुरावे आपण वचनातून पण वाचत जाऊ प्रियांनो. प्रगटीकरण 12वा अध्याय 7 ते 9 या वचनामध्ये त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. वाचूया आपण ते. तेव्हा स्वर्गामध्ये युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूतही लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरलेले आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. बघा प्रियांनो, सैतान, जुनाट साप, अजगर हे नाव त्याला कधी देण्यात आलं? जेव्हा त्याने प्रभूला स्तुती आराधनेच्या द्वारे खुश करण्याचं थांबवलं आणि प्रभू परमेश्वराच्या विरोधामध्ये नको त्या गोष्टी करण्याची तयारी दाखवली. आणि युद्धापर्यंत जेव्हा तो आला, त्यानंतर देव बाप्पाने युद्ध होत असताना त्याच्यासाठी या नावाची योजना बनवली. कारण
लुसिफर बरोबर युद्ध आमच्या प्रभू परमेश्वराने केलं नाही असं वचन आम्हाला सांगतं. स्वर्गामध्ये लुसिफरशी युद्ध मिखाएल स्वर्गदूताने केलं आणि त्या मिखाएल स्वर्गदूताने लुसिफरला पूर्णपणे हरवलं आणि त्याच्या बरोबर जेवढे करोडो दूत होते तेवढ्या दूतांना पण एकट्या मिखाएल स्वर्गदूताने हरवलं. विचार करा प्रियांनो, लुसिफर आणि करोडो स्वर्गदूत यांना एकट्या मिखाएल स्वर्गदूताने हरवलं. कस काय हरवलं असेल? एक दोन व्यक्ती नाही लढले मिखाएल बरोबर, करोडो दूत आणि लुसिफर लढला. मिखाएलनी का हरवलं माहिती का एवढ्या मोठ्या सेनेला आणि लुसिफरला? कारण परमेश्वराची सर्व शक्ती मिखाएल बरोबर होती. सर्व पावर प्रभू परमेश्वराने मिखाएलच्या शरीरामध्ये ठेवला होता. म्हणून लुसिफरला आणि करोडो दूतांना मिखाएल स्वर्गदूताचा सामना करता आला नाही आणि ते मिखाएल समोर पराजित झाले. आणि जेव्हा पराजित झाले तेव्हा त्यांना मान वर करून प्रभू समोर बोलता येईना. तेव्हा प्रभू परमेश्वर लुसिफरला म्हणाला असेल की तू तर माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी फार उतावीळ झाला होता. तू तर म्हणला मी तुझ्या बरोबर युद्ध करायला तयार आहे. माझ्या मिखाएल स्वर्गदूताला तू हरवू शकला नाही युद्धामध्ये. मी जर तुझ्या बरोबर युद्ध केलं असतं तर तुझं काय झालं असतं? म्हणून मी तुला सांगत होतो की तुला तो अधिकार देण्यात येणार नाही ज्या अधिकाराची तू माझ्याकडे मागणी करतो. कारण जो अधिकार माझ्याजवळ आहे ना तो अधिकार माझ्याशिवाय इतरांना मिळणार नाही हे मी तुला सांगत राहिलो, पण तुझ्या लक्षात आलं नाही. तू त्या अधिकाराच्या मागणीसाठी इतका गर्वाने भरला की तुला समजलंही नाही की मी काय करत आहे आणि काय बोलत आहे आणि कोणाशी ही मागणी करत आहे. खरोखर प्रियांनो, जेव्हा आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा फार प्रमाणाच्या बाहेर विचार करतो ना तेव्हा आमच्या पण जीवनामध्ये दिशाभूल झाल्याशिवाय राहत नाही बरं का. ध्यानात ठेवा, आम्ही पण कधी कधी त्या गोष्टीच्या आरी जर गेलो तर कधी कधी आम्ही पण प्रभू परमेश्वराच्या विरोधात जाणून बुजून पाप करण्याची तयारी दाखवतो. आम्हाला भय राहत नाही. आमचं मन म्हणतं देव बाप्पाने माझी ही आशा इच्छा पूर्ण केली नाही, मी प्रभूच्या विरोधात वागन. बघूया माझ्या अशा वागण्याने देव बाप माझी इच्छा पूर्ण करतो का. लक्षात घ्या प्रियांनो, देव बाप कधीच कोणाच्या वाईट वागण्याने जी पण तुमची मनातली इच्छा आहे ना ती तरी त्या समयामध्ये देव बाप पूर्ण करत नाही. पण देव बाप ती इच्छा पूर्ण करण्याची मनामध्ये योजना ठेवतो. तेव्हा देव बाप ती योजना पूर्ण करण्याची तयारी दाखवतो जेव्हा एखादा केलेल्या सर्व प्रभू परमेश्वराच्या विरुद्ध पापाची त्याला आठवण होते, अनुताप येतो, पश्चाताप करण्याची वृत्ती त्याच्यात येते. त्यानंतर देवबाप कधी पण त्याच्या मनातली ती इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखवतो. देवबाप कधीच पाप करत असताना कोणाचीही ती इच्छा पूर्ण करत नाही. ज्या इच्छेपायी तो प्रभू परमेश्वराच्या विरोधात पाप करण्याची तयारी करतो. त्याने पापाला सोडून देण्याची तयारी दाखवली, केलेल्या पापाचा पश्चाताप त्याने जर केला तर निश्चित देवबाप त्याला जे पाहिजे ते देण्याची तयारी करतो. आणि या गोष्टीमध्ये प्रियांनो, बायबलमध्ये पेत्राला सर्वात मोठं स्थान देण्यात आलेलं आहे.
पेत्राने जे आपल्या जीवनामध्ये केलं ना प्रियांनो, इतकं अद्भुत केलं, इतकं अद्भुत केलं. स्वर्गदूताच्या लेवलचं त्याने या भूतलावर प्रभू परमेश्वराशी कार्य केलं. आणि ते काय केलं प्रियांनो, 3 वेळेस त्याने वधस्तंभावर असलेल्या येशू ख्रिस्ताला नाकारलं. त्याला ते दुष्ट दुर्जन म्हणत होते, हाही येशू ख्रिस्ताचा आहे. तेव्हा पेत्र सरळ सरळ शब्दात म्हणला, मी येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, याचा माझा काही संबंध नाही. तुम्ही काय बोलतात ना ते मला समजतच नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताशी माझी तुलना करताना हे मला आवडत नाही. आणि असं 3 वेळ जेव्हा तो उघडरित्या सर्व लोकांसमोर बोलतो, आणि जेव्हा प्रभूने त्याला खूनगाठ दिलेलीच होती की आज रात्री तू मला 3 वेळेस नाकारल्याशिवाय कोंबडा आरवणार नाही, या प्रक्रियेने येशू ख्रिस्ताने पेत्राला सावधान केलं होतं. पण पेत्र फार अभिमानाने येशू ख्रिस्ताशी बोलला होता, मला तुझ्यासाठी मारावं लागलं तरी मी मरणाची तयारी दाखवीन, पण तुला मी नाकारणार नाही. शुभवर्तमानामध्ये हे दिलेलं आहे की पेत्र फार अभिमानाने प्रभूशी बोलला की मला तुझ्यासाठी मरावं लागलं तरी मी मरायला तयार होईन, पण तुला मी माझ्या मुखाने नाकारणार नाही. आणि जेव्हा वेळ येते प्रियांनो, तेव्हा 3 वेळेस पेत्र उघडरित्या येशू ख्रिस्ताला नाकारतो. पण 3 वेळेस नाकारल्यानंतर पेत्राने जे केलं ना प्रियांनो, ते अति महत्वाचं कार्य केलं. 3 वेळेस नाकारल्यावर अंधारात जाऊन रडला, तो पश्चाताप केला, प्रार्थना केली त्याने प्रियांनो. आणि जेव्हा त्याने अंधारात जाऊन एकांती जाऊन देव बाप्पाला हाक मारली, आपल्या केलेल्या सर्व पापांची कबुली दिली, पश्चातापाने तो देव बाप्पा समोर आला, तेव्हा देव बाप्पाने पण पेत्राचं आगत स्वागत केलं. देवबाप म्हणला नाही, सगळे पाप करून आलास, आता माझ्या समोर रडत बसलास, तू रडत राहा, मला तुझ्या रडण्याचा काही फरक पडणार नाही. तू किती रडला तरी मी तुझ्या रडण्याकडे लक्ष देणार नाही, असं देवबाप म्हणला नाही प्रियांनो. पेत्राचं ते रडणं आणि पश्चाताप पाहून देव बाप्पाने मत्ते 16 अध्याय 18-19 वचनाप्रमाणे त्याला पेत्र म्हणलेल्या खडकावर मंडळी रचण्याचा अधिकार दिला. आधव लोकाच्या द्वाराचं त्याच्या त्या सेवेसमोर काही चालणार नाही याचं अभिवचन दिलं, आणि त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. आज स्वर्गाच्या राज्याची किल्ली ना फक्त पेत्राजवळ आहे. ध्यानात ठेवा, जे कोणी असं मनामध्ये धरून चाललेले आहेत ना की स्वर्गाच्या राज्याची किल्ली येशू ख्रिस्ताजवळ आहे, तर ते फार भ्रमामध्ये प्रभूच्या नावामध्ये चाललेले आहे. पाहूया आता याच्या आव्यांचा पुरावा आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16 अध्याय 19 वचन आपण वाचूया. 16 अध्याय 19 वचन, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आता ही खरंच किल्ली पेत्रालाच दिली का? वचनातून बघूया. 18 वचन वाचू. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. बघा किती मोठा अभिवचन. मत्तेचा 16 अध्याय 18-19 वचनामध्ये पेत्राच्या पश्चातापाने देव बाप्पाने त्याला बक्षीस दिलं. आता ही झाली स्वर्गाची किल्ली पेत्राजवळ आहे याचं प्रमाण.
आता येशू ख्रिस्ताजवळ कोणती किल्ली आहे? कारण 2 किल्ले आहेत. तर एक किल्ली पेत्राजवळ गेली, दुसरी किल्ली आपण बघूया. प्रगटीकरण 1 अध्याय 18 वचन. इथं ती दुसरी किल्ली आम्हाला पाहायला मिळते. काढूया आपण. प्रगटीकरण 1 अध्याय 18 वचन. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मज जवळ आहे. येशू ख्रिस्ताजवळ मरणाची आणि अधोलोकाची किल्ली आहे. येशू ख्रिस्ताजवळ स्वर्गाची किल्ली नाही. दोन्ही किल्ल्या त्याच्या जवळच होत्या, परंतु पेत्राने इतका महान सामर्थ्याचं कार्य त्याने प्रभूच्या गौरवासाठी पृथ्वीवर असतानाच केलं. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला स्वर्ग राज्याची किल्ली दिली आणि मरण आणि अधोलोकाची किल्ली येशू ख्रिस्ताने आपल्या जवळ ठेवली. देवांनो, जीवनामध्ये कधीही पेत्राला खालच्या पातळीवर आणू नका. पेत्राच्या सुवार्तेमुळे, पेत्राच्या सेवेमुळं आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला झाली आहे. 12 शिष्यातला एक शिष्य थोमा हा भारतामध्ये आला आणि त्याने केरळ या ठिकाणी येऊन देवाचं वचन गाजवलं आणि त्या माध्यमातून आम्हाला आज येशू ख्रिस्त कोण आहे हे समजलेलं आहे. थोमा देखील पेत्रा बरोबर असलेला एक शिष्य होता, पण पेत्राजवळ जी क्वालिटी होती ना देव बाप्पाला प्रसन्न करण्याची, ती क्वालिटी ह्या 11 शिष्यांजवळ तशी नव्हती जशी क्वालिटी पेत्राजवळ होती. म्हणून पेत्रालाच पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जिभेने जे बोलायला सांगितलं, जे वचन सांगायला सांगितलं, ते वचन पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने निर्भीडपणे सांगितलं आणि त्या सांगितलेल्या संदेशापासून पेत्राच्या जीवनामध्ये प्रभूची सेवा करण्याला आरंभ झाला आणि थेट मग पेत्राला क्रूसावर मारेपर्यंत, त्याचं मरण येईपर्यंत पेत्र हा प्रभूशी विश्वासू राहिला. पेत्रने आपल्या भावी जीवनामध्ये फक्त एकदा प्रभूला 3 वेळेस नाकारलं. त्यानंतर पेत्राविषयी कधीच असं दिसत नाही प्रियांनो की पेत्राने प्रभूला नाकारलंय. हा चुटपुट घटना त्याच्या जीवनात घडल्या, तो भाग वेगळा आहे. एकच घटना त्याच्या जीवनामध्ये झाली. मत्तेचा 16वा अध्याय 23वा वचन आपण पाहू. मत्ते 16वाच अध्याय 23वा वचन बघा, तिथं ती गोष्ट आहे. 22 पासून वाचू म्हणजे आपल्याला जास्त चांगलं कळेल. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभू, आपणावर दया असो, असे आपणाला होणारच नाही. जेव्हा येशू ख्रिस्त म्हणला ना, मला तुमच्यासाठी, अखिल जगासाठी मरावं लागणार आहे, तेव्हा पेत्र म्हणला, आपल्यावर अशी प्रक्रिया येऊच नाही. आणि हे जे शब्द पेत्र बोलला ना, तेव्हा प्रभू काय बोलला आपण ऐकूया. प्रभूने त्याच्याशी संवाद साधताना बोलला, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडथळा आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. पेत्राच्या जीवनामध्ये ही एक घटना फार प्रभूला न आवडणारी झाली.
मुख्यत्वे दोनच घटना पेत्राच्या जीवनामध्ये प्रभूला न आवडणाऱ्या झाल्या. प्रभूला 3 वेळेस नाकारणं आणि प्रभूला वधस्तंभावर आमच्यासाठी आपला प्राण द्यावा लागणार, त्याचा पण अडथळा पेत्राने प्रभू समोर उभा केला. या 2 गोष्टी जर पेत्राच्या जीवनातल्या वगळले ना प्रियांनो, त्यानंतर पेत्राविषयी कुठंच बायबलचा आत्मा वाचनातून दाखवित नाही की पेत्राने 3री चूक केली. म्हणून प्रियांनो, आम्हाला पण आमच्या भावी जीवनामध्ये बघा, कधी कधी आम्ही जर फार मोठ्याल्या 2 चुका केल्या ना, देव बाप आम्हाला क्षमा करतो. पण कधी कधी आम्हाला 3री चूक करण्याची इच्छा होत नाही. आणि 3री चूक जर यदा कदाचित आम्ही केली ना, तर 4थी चूक करण्याची कधीच कोणाच्या मनाची तयारी तो करत नाही. हे माझ्या अनुभवावरून मी बोलतो प्रियांनो. कारण ज्याच्याजवळ अनुभव आहे ना, तोच बोलू शकतो. ज्याच्याजवळ अनुभव नाही तो काय बोलणार आहे, काय सांगणार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो ना, आडात असलं तर पावर येतील, आडातच नाही तर पावरेत कुठून येणार हो. माझ्या भावी जीवनामध्ये मी माझ्या तारणाऱ्या प्रभूला, येशू ख्रिस्ताला 3 वेळेस सोडून दिलेलं आहे. मी नेहमी सांगतो प्रियांनो, कारण मला भय आणि भीती वाटत नाही. कारण मी जे केलंय तेच सांगतोय आणि प्रभूला माहिती आहे यांनी केलंय ते. पण जेव्हा मी 4थ्यांदा प्रभूकडे आलो ना, 3 वेळेस प्रभूला नाकारल्यानंतर जेव्हा प्रभूकडे आलो, 4थी चूक आतापर्यंत माझ्या जीवनात झाली नाही. मग देव बाप्पांनीच उपाय केला माझा, की अरे आज हे माझं लेकरू नेहमी नेहमी मला सोडतंय, माझ्याकडे येतंय, मला सोडतंय, माझ्याकडे येतंय. देव बाप्पाने मला सेवक बनवण्याची तयारी दाखवली. आणि जेव्हा देव एखादी गोष्टीची तयारी करतो ना प्रियांनो, पृथ्वीवरच्या कोणत्याही मनुष्याला देव बाप्पाच्या मनातल्या तयारीला इन्कार करण्याचं धाडस राहत नाही. मी असा विचार नाही केला, अरे 3 वेळेस मी माझ्या तारणाऱ्या प्रभूला सोडलंय आणि माझा प्रभू आता मला सेवक बनवायची तयारी दाखवतोय. मी त्या लायकीचा नाही, पात्रतेचं नाही, मी 3 वेळेस प्रभूला नाकारलंय, मी कस काय सेवक होऊ शकतो. पेत्राने पण 3 वेळेस प्रभूला नाकारलं. बायबल हेच शिकवतं आम्हाला. पेत्राने 3 वेळेस वधस्तंभावर असलेल्या येशू ख्रिस्ताला नाकारलं, त्याला बक्षीस देण्यात आलं. मी पण माझ्या तारणाऱ्या प्रभूला 3 वेळेस माझ्या जीवनातून सोडून दिलं. देव बाप्पाकड जेव्हा मी परत आलो, तेव्हा देव बाप्पाने पण मला बक्षीस दिलं. काय बक्षीस दिलं? मला सेवक होण्याचा अधिकार दिला. आणि जो अधिकार माझ्या देव बाप्पाने मला दिला, त्या अधिकारामध्ये मी आजपर्यंत चाललोय. आत्ताच्या क्षणामध्ये देखील मी त्याच अधिकारामध्ये आहे आणि प्रभूचंच गौरव करत आहे. सेवक झाल्यानंतर सेवकाने सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, मला देवाने सेवक बनवलंय ना, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचं नाव उंच करण्यासाठी मला त्यांनी सेवक बनवलंय. पण काही सेवक गण आज ते विसरायला लागलेत आणि ते स्वतः देवाच्या नावाखाली उंच होण्याचा प्रयत्न करत आहेत प्रियांनो. आणि जे कुणी अशा प्रयत्नात आहे ना, देव बाप त्यांना त्यांची जागा दाखवून देतो की तुला काय करणं गरजेचं आहे. जे गरजेचं आहे ते कर, जे गरजेचं नाही त्याच्यासाठी प्रयत्न करू नको. आणि ज्यांना कोणाला देव बाप अशा प्रकारे शिकवतो ना, ते जागेवर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, सेवेमध्ये मला देवाने त्याचं नाव उंच करण्यासाठी पाचारण केलंय. पण आजच्या समयाला एक गोष्ट फार प्रभूच्या नजरेमध्ये प्रभूला न आवडणारी होत चाललेली आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा असा आत्मा आहे, तो खरं बोलायला घाबरत नाही बरं का. पवित्र आत्मा कोणाला भीत नाही प्रियांनो, ध्यानात ठेवा. पवित्र आत्मा जे पण बोलतो ना, अधिकार वाणीने बोलतो.
म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये शास्त्री, सदुकी, परुषी, याजक लोकांशी अधिकारवाणीने बोलायचा आणि ते अचंबामध्ये पडायचे, आश्चर्य वाटायचं, अरे हा इतका निर्भीडपणे आम्ही ज्ञानी आहोत, आमच्याशी कसा बोलतो, हा तर एकदम लहान बालक आहे, पण याला एवढे अधिकार वाणीने बोलण्याची शक्ती, प्रेरणा कुठून आली? प्रियांनो, पवित्र आत्मेजवळ सर्व काही आहे. पवित्र आत्मा काही करण्यास समर्थ आहे. आजच्या समयाला प्रभूला न आवडणारी काय गोष्ट होत चालली माहितीये प्रियांनो? शेवटी एवढे एक विचाराला आपण बघूया, मग मी या ठिकाणी संदेशाला माझ्या काढूया. त्यासाठी लूककृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 16वं वचन आपण वाचूया. लूककृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16वंच वचन. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात नेटाने प्रवेश करीतो. प्रियांनो, या पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे योहान हा शेवटचा संदेष्टा आहे. योहानानंतर देवाच्या आत्म्याने कोणत्याही संदेष्टाला पाठवलं नाही किंवा कोणत्याही संदेष्टाला संदेष्टा करण्याची योजना बायबलमध्ये प्रगटही केली नाही वचनात रूप. त्याने शेवटचा संदेष्टा कोण आहे हे वचनात सहित आम्हाला दाखवलंय. पण आज हरेक जण स्वतःला संदेष्टा, प्रॉफिट म्हणण्याच्या तयारीत आहे. मी प्रॉफिट आहे. त्यांना फार काय त्या वाक्याबद्दल वाटत असन त्यांच्या मनाला माहिती. पण देवाचा आत्मा सांगत आहे की प्रॉफिट हा शेवटचा योहान होता. योहानानंतर कोणताही प्रॉफिट आला नाही. कोणत्याही संदेशाला देवाच्या आत्म्याने मान्यता दिलेली नाही. म्हणून प्रगटीकरण 22वा अध्याय 18-19 वचनामध्ये जे देव बाप्पाने सांगितलंय ना, याच्यात जसं लिहिलंय तसं मान्य करून तुम्ही चला. ती प्रक्रिया वचनाप्रमाणे आज दिसत नाही प्रियांनो. वचनामध्ये भर घालण्याचं काम चालू आहे आणि वचनाला काढून टाकण्याचं काम चालू आहे. दोन्ही कामं चाललेत प्रियांनो. वचनाची भरही घातली जाते आणि वचनही काढलं जातंय. आता कसं, काही जण देवाने संदेष्टा न होण्याचं बंद करून टाकलंय. काही जण स्वतःला संदेष्टा, प्रॉफिट या नावाने जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि काही जण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला काहीच समजत नाही, काहीच त्या वचनाला महत्व देत नाही, त्या वचनाकडे बघत नाही, त्या वचनाला वाचित नाही, त्या वचनाचा गंभीरतेने विचार करत नाही. बघा, दोन्ही प्रक्रिया चालल्या. वचन काढणं चाललंय, वचन घालणं चाललंय. म्हणून देवबाप बोलला वचनामध्ये की याच्यात काही घातलं तरी तुमचं स्वर्गात येणं होणार नाही आणि याच्यातून काही काढलं तरी तुमचं स्वर्गात येणं होणार नाही. म्हणून प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन बायबलमध्ये जे ठेवलंय ना, ते वचन ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी स्वतःला प्रभूच्या उपस्थितीमध्ये तयार केलं नाही, त्यांना अंगणामध्ये बसण्यासाठी देवबाप पाठवणार आहे. ते जरी आज बोलत असले ना, मी स्वर्गात जाईन, मी स्वर्गामध्ये प्रभू बरोबर राज्य करील, मी संदेश दिले, मी चिन्ह चमत्कार केले, मी महत्कृत्य केले, मी अनेक लोकांना देवाच्या राज्यात आणलं, पण तुम्ही जर वचनाला दोष लावला किंवा तुम्ही वचनाप्रमाणे स्वतःला प्रभू समोर सादर केलं नाही, न्यायाच्या दिवशी देवबाप याची विचारणा करील.
की हे वचन बायबलमध्ये होतं. माझा सेवक संदेशामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगत होता की हे करणं योग्य नाही, कारण वचनाची रेफरन्स देऊन तो बोलत होता. तो काय स्वतःच्या मनाचं काही सांगत नव्हता. तो माझ्या वचनाचा आधार घेऊनच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगत होता. तेव्हा का नाही ऐकलं? प्रियांनो, स्वर्गामध्ये जेव्हा न्यायाच्या प्रक्रियेमध्ये काही जण उभे राहणार आहेत ना, फार त्या ठिकाणी मोठा गोंधळ होणार आहे. फार आरडाओरडा होणार आहे. ऊर बडवले जाणार आहेत. पालथे उलथे पडणार आहेत की आम्ही पृथ्वीवर जे केलं ते चुकीचं केलं, आम्हाला क्षमा कर, आम्हाला तिथं करता आलं नाही, पण तुझ्या समोर आम्ही हे करत आहोत. तेव्हा प्रभूला दया नाही येणार. प्रभू त्यांना स्पष्ट शब्दात म्हणून, पृथ्वीवर हे तुम्हाला करण्याची संधी होती आणि हे तुम्ही करावं म्हणून मी माझ्या सेवकांना आत्म्याच्या प्रेरणेने काही ठिकाणी पाठवित होतो सेवेला. माझा सेवक प्रत्येक ठिकाणी जात नव्हता. बघा, मी सेवेला प्रभू दाखवतो त्याच ठिकाणी जातो. माझ्याजवळ पुष्कळ परिवार आहेत, पुष्कळ गाव आहेत, पण माझा प्रभू मला जिथं जा म्हणून तिथंच जातो. प्रभू नाही म्हणला ना, मी कुठं जात नाही. ह्या आठवडा सोडून त्याच्या मागच्या आठवडी तुमच्याकडे शनिवारी आलो होतो ना, त्या मागच्या आठवड्यामध्ये आठवडाभर मी घरी बसून होतो. आठवडाभर कम्प्लिटली बसून होतो, कारण देवाने दाखवलं नाही, मी घरच सोडलं नाही. म्हणलं, प्रभू तू जोपर्यंत दाखवित नाही ना, मी घर सोडणार नाही. कारण सेवा तुझी आहे, लोक तुझे, सगळं तुझं आहे, फक्त माझा उपयोग कर. तू जर माझ्या बरोबर राहिला तर सर्व काही होणं शक्य आहे. तू माझ्या बरोबर नाही ना, मला काही करता येणार नाही. आणि देव बाप्पाने पाहिलं, अरे माझा दास, 6 दिवस मी त्याला दाखवलं नाही, त्याने घर सोडलं नाही. त्यानंतर प्रभूंनी ठरवलं, माझ्या दासाला मी कुठं ना कुठं जरूर माझं नाव उंच करण्यासाठी, माझं गौरव करण्यासाठी पाठवीन. आणि तो देव आज या ठिकाणी माझ्याद्वारे आलाय. प्रियांनो, देव आल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. तुम्ही किती ज्ञानी असा, किती तुम्ही बायबलचे अभ्यासक असा, पण पवित्र आत्मा नाही ना तुमच्या बरोबर, काय होऊ शकत नाही तुमच्याच्याने. तुम्हाला काय करणं शक्य होणार नाही. पवित्र आत्मा आहे, सर्व काही होईल. पवित्र आत्म्याला कळतं कोणत्या रीतीने माझ्या बसलेल्या प्रियजनांना आशीर्वाद द्यायचा. म्हणून प्रियांनो, देव तुम्हाला आशीर्वाद देण्याची तयारी दाखवतोय. तुम्ही घेण्यासाठी असे हात करा. दे प्रभू, काय आशीर्वाद आहे तुझे. पण जे हात तुम्ही प्रभूकडे असे करत आहात ना, ते हात तुमचे निर्मळ आहेत का याची प्रथम तपासणी करा. की जे हात मी असे करतोय ते हात निर्मळ आहेत का, ते हात प्रभूच्या विरोधात पाप करतात का, योजना बनवतात का, याची तपासणी करा. जर निर्मळ असतील ना, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देण्यास जरासा विलंब लावणार नाही. पण जर तुम्ही प्रभूच्या विरोधात काही करत असले तर देव बाप आजही वाट पाहतोय. मी आशीर्वाद देतो, तू घेण्याची तयारी कर. आणि आशीर्वाद त्यांना मिळतात जे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या तयारीमध्ये प्रभू समोर येण्याची तयारी करतात. देवाने सांगितलं, मी आशीर्वाद कोणाला द्यायला तयारी, वचनाप्रमाणे आचरण करा. आणि जो वचनाप्रमाणे आचरण करतो तो कधी वचनाला दोष लावित नाही. वारंवार पवित्र आत्मा या वाक्याचं उच्चारण करतोय. वचनाप्रमाणे चालणारा कधीच म्हणत नाही, मला हे बायबलचं वचन आवडत नाही, हे वचन मी मानित नाही, या वचनाचा मी विचार करत नाही. जो कोणी अशा शंकेमध्ये आहे ना, देवबाप त्यांना म्हणतो, जोपर्यंत ही शंका तू स्वतः सुधरवित नाही ना, तोपर्यंत ते आशीर्वाद मी तुझ्यासाठी आणलेत पण राखून ठेवले, ते देईन तुला. तू या शंकेचं सुधारणा केली ना, लगेच तुला आशीर्वाद दिले जातील. पेत्राने 3 वेळेस नाकारलं जेव्हा
त्याने आपल्या चुकीची सुधारणा केली, लगेच त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. मी पण 3 वेळेस प्रभूला सोडून दिलं, प्रभूकडे आलो आणि प्रभूला म्हणलं, प्रभू मी तुला सोडित आहे, धरीत आहे, का होतंय माझ्याकडून असं? मग देवाने ठरवलं, अरे हा खरंच मला सोडून देतोय, माझ्याकडेच येतोय. देवाने मला सेवक बनवलं. सेवक बनवल्यापासून आता एकदाही मी प्रभूला सोडून दिलं नाही. आणि या घटना 82 साली मी प्रभूच्या नावात आलो. 85 सालापर्यंत मी व्यवस्थित चाललो. पण लग्न झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये 2 वेळेस प्रभूला सोडून देण्याची प्रक्रिया झाली. लग्न झाल्यावर, लग्नाच्या अगोदर एकदा झाली. बघा मला देवबाप कसा आठवण करून देतोय की मला तू नाकारलंस, कोणत्या समाजात नाकारलं आणि कोणत्या समाजात नाही नाकारलं. लग्न होण्याच्या अगोदर एकदा सोडून दिलं, पण लग्न झाल्यावर 2 वेळेस सोडून दिलं. संसाराची चिंता, संसाराच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं, म्हणून 2 वेळेस प्रभूला लग्न झाल्यावर सोडून देण्याची मी निर्धास्तपणे तयारी केली. पण जेव्हा आलो प्रभूकड, प्रभूने माझ्यासाठी आशीर्वाद ठेवला. आणि तो आशीर्वाद काय? मला सेवक होण्याचा अधिकार दिला. आणि जे देवाने मला दिलंय ते आत्तापर्यंत मी सांभाळलंय. भविष्याचं मला माहिती नाही, भविष्यात काय होईल. पण जर वर्तमान काळामध्ये मी नीटनेटका प्रभू समोर आहे आणि चालत आहे, तर भविष्य पण माझं चांगलंच असू शकतं असं म्हणायला मला हरकत नाही. कारण वर्तमान काळ जर चांगला आहे तर भविष्य काळ चांगला राहील. तुमचा वर्तमान काळच चांगला नाही तर भविष्य काळ कसा चांगला राहील? म्हणून प्रियांनो, जे कोणी वचनाला दोष लावित आहेत त्यांनी सावधान होणं गरजेचं आहे. देव बाप्पाच्या वचनाला दोष लावणं देव बाप कधीही मान्य करणार नाही. कधीच देव बाप या वचनाला दोष लावणाऱ्यांशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. विचारणा करेन का दोष लावला या वचनाला, काय त्या वचनामध्ये दोष दिसत होता तुम्हाला. मला वचन ठेवायला भीती वाटली नाही, तुम्हाला वचनाला दोष लावायची भीती का वाटली नाही? म्हणून प्रभू येण्या अगोदर सर्वांना संधी आहे. वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून दोष मुक्त होण्याची, प्रभू आल्यावर दोष मुक्त होण्याची संधी गेली, आता संधी आहे. आणि ही संधी ज्यांना ज्यांना देव बाप्पाने देण्याचं ठरवलंय त्यांच्यापर्यंतच हा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने सेवेला जात आहे. जिथं जिथं देवाचा आत्मा मला म्हणतो जा या ठिकाणी, तिथंच मी सेवेला जातोय. जिथं देवबाप नाही म्हणत ना तिथं मी पाऊल ठेवीत नाही. भले ते माझे विश्वासणारे आहेत, ते वर्षानुवर्ष माझ्या संपर्कामध्ये, मी त्यांना प्रभूच्या नावाने ठेवलंय, पण प्रभू जर मला दाखवित नाही तर मी त्यांच्याकडे जात नाही. धन्य आहात तुम्ही प्रियांनो, प्रभू तुमची भेट घ्यायला येतोय. होतं का माहिती ब्रदर येणार आहे मी? नव्हतं ना. मला पण माहिती नव्हतं की आज मी येणार आहे म्हणून. पण देव मला म्हणलं बाळा तुला जावं लागणार. मी तयारी केली पूर्ण की मी आज या परिवाराला भेट देणार. मी लगेच होय म्हणलं, प्रभू मी जायला तयार आहे. म्हणून वचनात सांगितलंय सुवेळी अवेळी तयार आईस. आणि जो सेवक सुवेळी अवेळी तयार असतो ना, देवबाप त्याच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सेवकांनी नेहमी प्रभूच्या कामामध्ये तयारीत असलं पाहिजे. सेवकांनी कधी आपले कारण देवाला सांगू नये, प्रभू हे कारण आहे मी नाही जाऊ शकत सेवेला. देवाच्या सेवेपेक्षा कोणतंच काम या जगामध्ये मोठं नाही. आणि देवबाप त्यांना सेवक करतो जे ऐकणारे आहे. आणि जे ऐकणारे त्यांच्याशी तो बोलल्याशिवाय राहत नाही. आमचा देव शांत बसणारा देव नाही प्रियांनो, तो आपल्या सेवकाचा उपयोग करणारा देव आहे.
फक्त सेवक तयार आहे का प्रभूच्या सर्व कामासाठी, याचं परीक्षण देव बाप करतो. आणि ज्यांच्याकडे परीक्षण चांगलं दिसतं त्यांना सेवेला तो पाठवल्याशिवाय राहत नाही. एक परिवारात जर सेवा झाली ना, त्या दिवशी मी प्रभूच्या नावाची सुवार्ता सांगितली असं होतं. जरुरी नाही 10 परिवारात सेवा केली म्हणजे सेवा झाली. एक परिवारात केली तर ते काय झालं मग? एक परिवारात सेवा केली ती सेवा नाही होत का? म्हणून प्रियानो, सेवकाने एक का महिना परिवारामध्ये देवाची सुवार्ता सांगणं या अंतिम समयामध्ये गरजेचं आहे. कारण ही शेवटची घटका देवाच्या सेवकासाठी आहे आणि विश्वासणाऱ्यांसाठी पण आहे. विश्वासणाऱ्यांना आपल्या सर्व चुकांपासून सुधारण्याची संधी आहे आणि सेवकाला प्रभूला उंच करण्याची संधी आहे. लक्षात घ्या, प्रभू कसं बोलतोय, कशा विचारातून तुम्हाला सांगत आहे. म्हणून सर्वस्वी सेवकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, मला फक्त माझ्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्यासाठी मी प्रभूचा सेवक झालेलो आहे. म्हणून आजच्या छोट्याशा वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. देवाचा आपण सन्मान करू. देवबाप अतिशय तळमळीने बोललाय प्रियांनो आज वचनातून आणि विचारातून. त्याचा आपण आदर करूया. शांत राहून आपण देवासमोर लीन दिन नम्रतेचं दर्शक त्याला प्रदान करूया. सुख में हमारा, दुख में हमारा, यीशु मसीहा सबका सहारा. सुख में हमारा, दुख में हमारा, यीशु मसीह हम सबका सहारा. यीशु मसीह हम सबका सहारा. यीशु मसीह हम सबका सहारा. होय माझ्या बापा, सुखामध्ये दुःखामध्ये तूच आमचा सहाय्यक आहे. तूच आमचा एबेनेझर आहे. आमची आशा तुझ्याकडंच आहे माझ्या बापा. सुखात असो अथवा दुःखात असो, आमचा आशेचा दुर्ग केवळ तू आहे माझ्या बापा. आणि आम्ही आमच्या होठाच्या फळानं तुझा सन्मान करतो, तुझा गौरव करतो. तुझ्या नावाला धन्य आम्ही म्हणतो माझ्या बापा. खरंच माझ्या बापा, जे तुझ्यासमोर नम्र आहेत ना, त्यांना तू आपल्या नावामध्ये आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. फक्त जगाची धन प्रॉपर्टी मिळाली म्हणजे मी आशीर्वादित झालो, हा काहींचा जो भ्रम आहे ना, ते आशीर्वाद त्या प्रॉपर्टीला तू देत नाही माझ्या बापा. ज्यांच्याजवळ तुझ्या सेवेचं ज्ञान, बुद्धी, चातुर्य आहे, विचार आहे, पवित्र आत्म्याचे वचन आहे, तोच धनवान आहे. जगाची धनसंपत्ती क्षणभराची आहे. म्हणून वचनात तू म्हणाला, तुम्ही जगात काही आणले नाही, तुम्हाला जगातून काही घेऊन जाता येत नाही.
ज्याच्याजवळ प्रभू आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मेचे विचार आणि वचन आहे, तोच धनवान आहे प्रभूच्या नजरेत. स्वर्गीच्या देवा, ज्यांना हे तू देतो, तो सेवक, तो विश्वासणारा, ती सेविका खरोखर आजच्या समयाला या पृथ्वीवर धनवान आहे. स्वर्गीच्या देवा, आज या घरामध्ये तू आशीर्वाद घेऊन आलेला आहे आणि जे पण आशीर्वाद आणलेत प्रभू या परिवारासाठी, ते आशीर्वाद या घरात तू सोडून जावे अशी मी तुला विनंती करतो. आणलेले आशीर्वाद आपल्याबरोबर घेऊन जाऊ नको माझ्या बापा. ते आशीर्वाद या घरात सोडून जा माझ्या बापा. आम्हाला माहीत नाही तू कोणते आशीर्वाद आणलेत, कसे आणलेत, पण जे पण तू घेऊन आलेला आहे, तू स्वर्गातून कधीच रिकामा पृथ्वीवर येत नाही. आम्ही जर तुला आशीर्वादाने आशीर्वाद होण्याची इच्छा प्रगट करतो, तर तू स्वर्गातून पृथ्वीवर येण्याच्या तयारीत असताना काही ना काही आपल्याबरोबर घेऊन येतो. पण आम्हाला ते तू सांगत नाही की तू काय आणलेलं आहे. जे पण तू आणतो ना, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे माझ्या बापा. कारण त्यामध्ये आमच्या भावी जीवनामध्ये आम्हाला ओतप्रोत आशीर्वादानं भरण्यासाठी, शारीरिक असो आत्मिक असो, दोही आशीर्वादाने भरण्याचं ते प्रमाण आहे. स्वर्गीय बापा, धन्य हा परिवार आहे. या परिवारामध्ये तू येतो माझ्या बापा. जरी या परिवारातले प्रियजन कमी आहेत, तरी प्रभू तुला जसं तू वचनात म्हणालेलं आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे. त्या वचनाप्रमाणे तू आजही पृथ्वीवर करत आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या बापा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या नावाला मी उंचावतो माझ्या बापा. तुझ्या नावाचा मी आदर सन्मान करतो माझ्या बापा. खरंच माझ्या बापा, तू आपल्या लोकांना सोडण्याची कधीच इच्छा धरत नाही, हे या गोष्टीवरून मला तू दाखवित आहे. अतिशय बोटावर मोजण्यासारखे प्रियजन या ठिकाणी आहेत, पण आज सुंदरसं वचन पवित्र आत्म्यातून यांच्यासाठी पाठवलं. विचारातून आणि वचनातून तू यांच्याशी बोललेला आहे माझ्या बापा. आता हे किती त्या वचनाला धरतील आणि त्या वचनाप्रमाणे करतील, हे तू स्वर्गातून पाहणार आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, माझी एवढीच इच्छा आणि प्रार्थना तुझ्याकडं आहे, यांना ओतप्रोत आशीर्वादाने तू भरत राहा माझ्या बापा. यांच्या जीवनाला ते जीवन बनव माझ्या बापा, जे जीवन बनवण्याची तू इच्छा मनामध्ये धरलेली आहे. त्या इच्छेप्रत यांना तू तयार कर माझ्या बापा. कारण कोणताही मनुष्य पूर्ण नाही, हे तू वचनात आम्हाला सांगितलेलं आहे माझ्या बापा. पण पूर्ण करण्याचा अधिकार तुझ्याजवळच आहे माझ्या बापा. प्रभू, प्रत्येकावर आज तुझी दया आहे, म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुझ्या नावाने विश्वास आहे. तू आहे म्हणून विश्वास आहे. तू जर नसता माझ्या बापा, तर आमच्या हृदयात काय असतं आम्हाला सांगता आलं नसतं माझ्या बापा. प्रभू, तुझी कृपा सर्वांवर ठेव माझ्या बापा. या परिवारातले लहान थोर प्रियजन यांच्याबरोबर तू आहे, याचा यांना सतत अनुभव येऊ दे. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने आशीर्वादित तू कर माझ्या बापा. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वादाने भर, अशी मी तुला प्रार्थना करतो. मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही माझ्या बापा. मी माझ्यासाठी मागण्यासाठी या ठिकाणी आलोच नाही माझ्या बापा. मी दुसऱ्यांच्या मध्यस्थीसाठी आलेलो आहे. म्हणून ज्या परिवारात तू मला पाठवलंय, त्या परिवाराला भरपूर आशीर्वाद तू देत राहा माझ्या बापा. हीच मी तुला प्रार्थना करतो. मान, महिमा, गौरव, सन्मान सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ,
जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या दुश्मन सोडले आहे तसे तो आमचे दुश्मन आम्हास सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काय तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम सर्व काळ. धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम सर्व काळ.